आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. आता छाती 34 आहे, 34चा अर्धा 34चा चौथा 8.5 अधिक शिलाई मार्जिन 1.5 इंच. आपण 10 गळा उंची 10 असल्यामुळं शोल्डर 5 घेतले. त्याच्यानंतर मुंडा खोली 5.25, काटकोन त्रिकोण काढून आपण आकार काढून घेतला आहे. त्याच्यानंतर गळा रुंदी आपण 2 इंच घेतले. गळा उंची 10 इंच, खालील गळा रुंदी 2.5 इंच. काटकोन त्रिकोण काढून गळ्याचा आकार काढून घेतला. खाली आपण कमरेकडे आलो. कमर 30 आहे, 30चा चौथा 7.5 अधिक शिलाई अधिक टक्स पॉईंट 1 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता आपण पुढील भाग कटिंग करतोय. तर पाठीमागील भाग जसाच्या तसा ह्याच्यावर कागदावर ठेवून मुंडा खोलीचे उंचीचे मार्किंग करून घेणे. उंची पाठीमागील भागापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे. आणि नंतर मग हा पाठीमागचा भाग ब्लाऊजची पूर्ण उंची 14 आहे. आणखी पुढील भागासाठी 2 इंच एक्स्ट्रा घ्यायला लागतं. छातीचा आपण कटोरीसाठी इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला कपडा आहे. तिथं बसून पुढे छातीचा चौथा अधिक 1.5 इंच 7.5. त्याच्यानंतर आपण शोल्डर मुंडा खोली आपण 5.6 घेतले, आकार देऊन घेतला आहे. त्याच्यानंतर आपण गळा रुंदी 2.5 घेतले. गळा उंची आपल्या आवडीप्रमाणे असते. खाली गळा उंची 2.5, गळा रुंदी 2.5. इथे आपण 1 इंच घेऊन मार्किंग केलं आहे. मुंडा खोलीपासून 2.5 इंचावर मार्किंग आणि 2 इंचाच्या गळीपासून 5.5 इंच कटोरीसाठी. हे मार्किंग झाल्यानंतर आपण इथे 1 इंच वाढवलेलं आहे. इथे बसून 4 इंचावर आपण मार्किंग करून घेतो. आपण इथून 3 इंचावर मार्किंग करून घेतले आणि गळ्याच्या पॉईंटपासून मध्यावर 6 इंचावर आपण इथे असा आकार काढून घेतला. हा कटोरीचा हा पहिला भाग आहे. हा योगपट्टी आहे. त्याच्यानंतर आपण कटोरीचा दुसरा पीस काढतोय. छातीचा चौथा 8.5, उंची 4 इंच. 4 इंचाचा आपण मध्य काढला. 8.5चा मध्य 4.25 आला. इथे आपण 1.5 इंच घेतलं, आकार देऊन घेतलाय. इथे फक्त 5 इंच मार्किंग करून हा पूर्ण आकार देऊन असं जसं कापायचा. हा कटोरीचा दुसरा पीस आहे. ओके, ह्या गोलाईकडून टक्स पॉईंट काढायचा. तर दोन्ही साईडला 1 इंच. हा सरळ बाजूकडे निमुळता होतो.
हे बघा, आपण आता हात कटिंग करतोय. तर हाताची आपण घडी घेतली, छातीचा 4 8.5. हात उंची 5 आहे. ही 5 उंची अधिक 1.5 इंच खाली दुमडपट्टीसाठी आणि शिलाईसाठी. आता आपण 5 उंची असल्यामुळं मुंडा खोलीकडे आपण 2.5 इंच घेतलंय. इथे 1 इंच घेतलं. रेषा मारून घेऊन मध्य काढला. त्याच्यानंतर आपण इथे अर्ध्या इंचावर खूण करून घेतली. इथे शिलाई मार्जिन 1.5 इंचावर इथे एक खूण करून घेतली. त्याच्यानंतर आपण हा आकार काढून घेतलाय. इथे आपण दंडघेराचा अर्धा, दंडघेर आहे 11, 11चा अर्धा 5.5 अधिक शिलाई मार्जिन 1.5 इंचाची घेऊन आकार काढून घेतला आणि कटिंग केलं. आता आपण सोप्यात सोपा मासा कसा काढायचा ते बघू.